साड्यावरचे ब्लाऊज आहेत ना, ह्याला बघा असा मोर साडीचं थोडंसं कापड ही करून आज बघ की आपल्या निळ्या गोकर्णला सुद्धा फुलांना जास्त दिसत नाही. तिकडं आलत ना. हा तुळशीकडे आले बोरकड. त्या दिवशी मी पल्लवीच्या इकडे जाताना ना ही साडी घातली ऑफ व्हाईट कलरची आणि त्या व्हिडिओच्या खाली कमेंट आलती की ब्लाउज डिझाईन दाखवा तुमचे म्हणून. तर आता घडी घालून हा धुतला होता, म्हटलं ठेवते तर तुम्हाला ही डिझाईन दाखवावी. ह्याच्या कोपऱ्याला असं फुल बनवून लावलंय बघा साडीतलं थोडंसं कापड वापरून आणि बाहीवरती अशा पद्धतीचा ड्रॉप केलाय. पण आता खूप छान आहे, ही जुनी झाली म्हणजे तशी ही ड्रॉपची डिझाईन आता वर्षाखाली ट्रेंडिंगला होती. मी बनवून पण चांगले बरेच दिवस म्हणजे हा ब्लाऊज आहे माझा 8-9 वर्षापूर्वीच्या साडीवरचा आहे. तेव्हा मी ही शिवलेला ब्लाऊज आहे त्याच्यावरचा. पण ट्रेंड आलता गेल्या 2 वर्षापूर्वी ह्याचा जास्त ट्रेंड आलता, पण माझ्याकडे अगोदरच हा ब्लाऊज शिवलेला होता. तर हे असा ब्लाऊज आहे. आणखीन एखादा दाखवते मी तुम्हाला कारण येते कमेंट्स बऱ्याच. आता हा पण आहे बघा एक असे पॅचचे पण काठपदरच्या साड्यावरचे ब्लाऊज आहेत ना, ह्याला बघा असा मोर साडीतलं थोडंसं कापड ही करून मोर बनवून लावला होता आणि ही अशी पप स्लीव्ज शिवली होती, छान दिसते घातल्यानंतर बघा. मग मला ना एक विचारायचं होतं तुम्हाला की स्पेशल माझा असा ब्लाऊज डिझाईनचा जर व्हिडिओ बनवला तर तुम्हाला बघायला आवडेल का, आणि आवडणार असेल तर कमेंट करून सांगा. जितक्या जास्ती कमेंट येतील ना की ब्लाऊज कलेक्शन दाखवा म्हणून तर तितके मी ब्लाऊजचा सेपरेट व्हिडिओ बनवीन. काही मोजक्या साड्यांचं तर मी बऱ्याच टाकलंय, आणखीन बऱ्याच साड्या आहेत दाखवण्यासारख्या, तर तसं कमेंट करा मला. कारण मग मला पण सुचत नाही की मी तुम्हाला 2-2 ब्लाऊज दाखवू का एकदम एक 6-7 ब्लाऊज दाखवू काठपदर साड्यांच्या वगैरे. कमेंट करा, मग तसे जसे कमेंट येईल ना तसे मी डिझाईन दाखवेन. कारण उगीच मी ब्लाऊजचा स्पेशल व्हिडिओ बनवणार आणि त्याला व्ह्यूज नाही आले तर मग ती बनवण्यात काय अर्थ नाही ना. आता ठेवायला आणली होती तर म्हटलं दाखवा तुम्हाला, तर नक्की कमेंट करून सांगा मला ब्लाऊजची व्हिडिओ बनवू का नको ते. कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल. आता ही चिंगीची पिल्ल आहेत ना ह्या कोपऱ्यात असते ती, आणि हॉलमध्ये गेलती म्हणून चिंगीनं त्यांना नरड्याला धरून उचलून घेऊन जाते म्हणून आम्ही चिंगीच्या पिल्लासाठी इथं बॅरिगेट तयार केले. तरी पण बॉक्सवरनं चढून येते ती, आणि ते बघा तिथे एक लपले दिसलं का, आलं कपटा खालून खाली खेळायचं चालू आहे. इथं कुस्तीचा आखाडा आहे इथं सध्या सिच्युएशनला. किती क्यूट आहेत बघा. वर चढायचा अथक प्रयत्न चालू आहेत आणि आता चढणारच सक्सेस. ह्याला म्हणायचं हार मानायची नाही. हा चला परत एकदा. कशी बघते ती बघा. अगं माझी सोनूली ग, बाळ माझी. कोणी लावलं असं आडवं इकडे येऊ नये म्हणून? मम्मा मारती तुमची, नरड्याला धरून नेती हा, म्हणून लावलंय ही पिल्लांनो. कोण सोन्या मोने दिसते ती? ही बेला तिकडे दिसती. बेलू माझी ओ लय गरीब आहे हो का, कशी बसली हे का बेला. ए बेला अशी बसलेत येऊ नये इकडं म्हणून ही 2 बॉक्स लावलेत त्यांना, का तर ती तोंडात धरून नेताना एवढं वाईट वाटतं ना बघताना, म्हणून मग असं केलंय. हे बघा खेळते तिथं आहे का, चालू आहे त्यांचं खेळायचं. आंघोळ केली ना, शंभू बुडूश केला ना, चला घरात लोळायचं नाही आता मातीत. हा मस्त
तशी ना आज तुम्हाला कांद्याची चटणी दाखवणार आहे. कधी कधी भाजीला काय नसतं त्यावेळेस प्रश्न पडतो की काय भाजी करावी. आमच्या घरात सगळ्यांना ही कांद्याची चटणी आवडते की रोजचा तेच वांग बटाट कडधान्य अशा भाज्या खाऊन कंटाळ येतो ना, त्या टायमिंगला ही कांद्याची चटणी तुम्ही बनवून बघा. म्हणजे जुनी लोक होती की नाही ती ह्याच भाज्या बनवायची, भाजीला काय नसतं त्यावेळेस पण भारी. ज्वारीची भाकरी तुम्ही एक खात असाल ना तर अर्धी जास्त खाणार. तर आता तेल गरम करायला ठेवलं इथं मी, एक साधारणतः पोहे खाण्याचे 3 चमचे. त्याच्यात आता ही मस्त मोहरी टाकायची, हे लसूण खोबरं आणि कोथिंबीर याचं कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं बघा वाटण. ते वाटण टाकायचं, मस्त तेलात परतायचं आणि हा सगळा बारीक चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आपल्याला. आणि सोप्या पद्धतीनं, अगदी सोप्या पद्धतीनं होती, आपण चविष्ट लागते एकदम, तोंडाला चवची बघा ही कांद्याची चटणी खाल्ल्यानंतर. तुम्ही ट्राय करा. आणि तुम्ही असं तुमच्या घरी कांद्याची चटणी खाता का, कधी केलती का, किंवा तुमची आई आजी कोणाच्या हातची खाल्ली आहे का ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर ना तुमच्या घरात पण अशी तुमच्या आठवणीत असणारी जर तुमची आई आजी बनवत असलेली जर एखादी रेसिपी असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. तशी काही रेसिपी असेल तर त्याचे नाव सांगा, मी ती नक्की ट्राय करेन सर्च करून. म्हणजे तुमच्यामुळे पण मला नवीन नवीन रेसिपीज बघायला मिळतील. आता ना कांदा सगळा टाकल्यानंतर मिक्स करून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचंय आपल्याला आणि साठवणीचं काळं तिखटच वापरायचंय बरं का. ह्याच्यासाठी कांद्याच्या चटणीसाठी काळं तिखट घातलं ना तर ही कांद्याची चटणी आहे ना मस्त लागते. लाल चटणी ना एवढी टेस्टी नाही लागत माझ्या मते. आता म्हणजे तिखट आणि मीठ टाकलं ना चांगलं 1 मिनिट बारीक गॅसवरती ह्याला परतून घ्यायचंय. आणि थोडंसं आज मी कमीच तेल वापरले कारण आम्ही कमी तेल खातो भाज्यांना शक्यतो. तुम्ही थोडंसं एखादा चमचा तेल जास्त टाकून बघा कांद्याच्या चटणीला, अप्रतिम लागते अप्रतिम. मस्त झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं वाफवून घेऊया आपण. असं बघा आपलं मस्त असं बघा आपली चटणी आता छान वाफवली. शिजला ना कांदा की कमी होतो. हे बघा किती छान दिसायला लागल्या. आता मस्त काय करू, त्याला एकदम मिक्स करून घेऊया. मिक्स झाला की लगेच ह्याच्यात काय करायचं, थोडासा जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूट टाकायचा आणि 1 मिनिटासाठी परत झाकण ठेवायचं. आणि 1 मिनिटानंतर परत आपल्याला शेंगादाण्याचा कूट मिक्स करून घ्यायचा. अगदी 3 ते 4 मिनिटात ना ही कांद्याची चटणी होते. आता मस्त ज्वारीची भाकरी बनवणार आहे आणि आपल्या परस बागेतलं हे एक वांग आहे. तर एवढंच छान सापडलं तर त्याचं वांग्याचं भरीत करणार आहे. आणि हे बघा 2 टमाटर सापडले होते आपल्या परस बागेतले, त्यातलं एक कृष्णाने खाल्लंय आणि एक शिल्लक आहे. कसं वाटतंय सांगा. 1 मिनिट झालाय आणि बघा मस्त अशी आपली कांद्याची चटणी तयार आहे. आता शेंगादाण्याचं कूट आहे ना ह्या चटणीत छान मिक्स करायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही लोखंडाच्या कढईत केली. तुमच्याकडे लोखंडाची कढई नसेल ना तर तुम्ही तवा असेल, कदाचित लोखंडाचा तवा असतो बऱ्याच जणांकडे, तर तुम्ही लोखंडाच्या तव्यात नक्की ही कांद्याची चटणी ट्राय करा. मस्त सुपर टेस्टी लागते एकदम. लेकीला ना सर्दी झाली म्हणून इथं ज्वारीच्या पिठाची धुरी घ्यायचं चाललंय बघा. आता इथं ज्वारीचं पीठ टाकलंय 1 चमचा. घे 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 घे. हा आता म्हटलं भाकरी करायच्या आधी तो घे वाप म्हणजे बरं वाटेल. तर कोणाकोणाला माहिती असं सांगा बरं, ज्वारीच्या पिठाचा धूर घेतला ना की सर्दी बरी होती किंवा नाक मोकळं होतं. तर हे बघा धूर निघतो का ज्वारीच्या पिठाचा, त्याचा असा नाकातनं तोंडातनं वाप. मस्त बघा ज्वारीची भाकरी केली. आता छान भाजून घ्यायच्या खमंग ज्वारीच्या भाकरी आणि कांद्याची चटणी. असा मस्ताचा मेनू आहे आमचा साधा. फुगलेली अशी भाकरी बघितली ना तेलमीठ भाकरी खायची इच्छा होती. केवढी टंब फुगली बघा ही भाकरी, एकदम मस्त चांगली कडक भाजली की छान लागते. फुगलेली भाकरी असा पापुंद्रा काढायचा तिचा, आत कच्च तेल आणि मीठ लावायचं आणि भाकरी. तर माझ्या दोन्ही लेकींना पण बरं का स्वयंपाक करत असताना त्या भूक लागली जेवाय मागितलं ना तर मी असा पापुंद्रा काढून तेल मीठ लावून द्यायची आणि पोटभर हातात घेऊन फिरून ना ती ही भाकरी खायच्या बघा किती भारी. असं तर कोण कोण असं आपल्या मुलांना ना ज्वारीची भाकरी तेल मीठ लावून लहानपणी दिली हे मला कमेंट करून सांगा. आमच्यात तर नेहमी असायची ह्या दोघींना. भूक लागली म्हटलं स्वयंपाक आणखीन चपाती व्हायला वेळ असेल ना तर मी अशी तेल मीठ लावून भाकरी द्यायची आणि त्या आवडीने इतक्या खायच्या ना दोघी पण
त्यामुळे त्यांना अशी जेवणाची सवय आहे. वरचा चाना चुना काही जरी दिला ना तर त्यांचं पोट भरत नाही, अशी भाजी भाकरी लागतीच त्या दोघींना. तर घेते आता भाकरी करून. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. कमेंटच्या शेजारीच असं थोडंसं स्लाइड केल्यानंतर हाईप असा ऑप्शन आहे, जेणेकरून तुम्ही मला पॉइंट्स देऊ शकता तिथं. त्या पॉइंटचा मला एक फायदा आहे की माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचतात. तर चला नंतर भेटू छानशा अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून श्री स्वामी समर्थ.